नमस्कार. आजच्या या विशेष विवेचनात आपण थेट अशा एका अध्यायात प्रवेश करणार आहोत, जो दत्त संप्रदायातल्या ईश्वरीय कृपेचा आणि साक्षात काळालाही जिंकणाऱ्या सामर्थ्याचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. होय, आपण बोलतोय श्री गुरुचरित्रातील 32व्या अध्यायाबद्दल, जिथे प्रत्यक्ष विधात्याचे लेख पुसण्याची ताकद एका अढळ श्रद्धेत कशी असते हे आपल्याला पाहायला मिळतं. तर थेट वळूया या अगाध लीलेकडे. आता जरा कल्पना करा, एखादी स्त्री जिचा पती नुकताच मरण पावलाय, त्याचा मृतदेह समोर चितेवर जाण्याची वाट पाहतोय. अशा त्या अत्यंत शोकाकुल आणि उद्ध्वस्त अवस्थेतल्या विधवेला एक सर्वज्ञानी यती चक्क अखंड सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्रा भव असा सर्वोच्च आशीर्वाद देतात. ऐकूनच धक्का बसतो ना? वरवर पाहता हे सगळं पूर्णपणे अशक्य आणि मानवी तर्काच्या पलीकडचं वाटतं. पण हे असं अशक्यप्राय घडलं तरी कसं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी सावित्रीच्या या वेदनादायी प्रवासाची पार्श्वभूमी पाहावी लागेल. मागच्या म्हणजे 31व्या अध्यायात आपण पाहिलंय की पतीच्या मृत्यूनंतर सावित्रीनं सती जाण्याचा म्हणजेच सहगमनाचा अत्यंत ठाम निश्चय केला होता. तेव्हा यतिरूपातील श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद देऊन पतीच्या कानाला आणि गळ्याला रुद्राक्ष बांधायला सांगितलं होतं. आणि म्हणूनच सहगमनापूर्वी अंतिम दर्शन घेण्यासाठी ती भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर आली होती. आणि मग इथून पुढे सुरू होतो तो खरा थरार आणि ईश्वरीय चमत्कार. संगमावर एका भव्य अश्वत्थ वृक्षाखाली साक्षात श्रीगुरू नृसे सरस्वती बसलेले असतात. पतीला गमावल्यामुळे पूर्णपणे खचलेली सावित्री त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार घालते, अश्रू ढाळते. आणि इथेच मानवी दुःख आणि ईश्वरीय करुणा यांची गाठ पडते. अत्यंत भक्तवत्सल असलेले श्रीगुरू तिला तो अद्भुत आशीर्वाद देतात, जो जगाच्या दृष्टीने पूर्णपणे अशक्य होता. आता साहजिकच आहे, तिथे उपस्थित असलेल्या लोकांची काय प्रतिक्रिया असेल याचा विचार करा. तिथे आजूबाजूला जमलेले ब्राह्मण आणि गावकरी हे ऐकून अक्षरशः थक्क झाले आणि हसू लागले. त्यांचा तर्क अगदी साधा आणि व्यावहारिक होता. ते उघडपणे श्रीगुरूंना विचारू लागले, स्वामी, हिचा पती तर मरण पावलाय, तो समोर स्मशानात दहनासाठी ठेवलाय, मग आपण हिला सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद कसा काय दिलात? पण श्रीगुरू ते आपल्या ईश्वरीय सत्यावर ठाम होते. ते अत्यंत शांतपणे म्हणाले, आमचे शब्द कधीही खोटे ठरत नाहीत. तिचे सौभाग्य स्थिर आहे. आणि त्यांनी चक्क त्या प्रेतालाच आत्ताच्या आत्ता आपल्यासमोर घेऊन येण्याची आज्ञा दिली. आणि यानंतर जे घडतं तो आध्यात्मिक साहित्यातला एक अक्षरशः अंगावर काटा आणणारा क्षण आहे. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार लोक धावत जातात आणि ते प्रेत त्यांच्यासमोर आणून ठेवतात. मग श्रीगुरू आपल्या कमंडलूतील चरणतीर्थ म्हणजेच पादुका धुतलेलं पाणी त्या मृत शरीरावर शिंपडण्यास सांगतात. आणि बघा, जसं ते तीर्थ त्या निर्जीव देहाला लागतं आणि श्रीगुरूंची ती अत्यंत करुणामय अमृतदृष्टी त्याच्यावर पडते, तसा एक अकल्पित चमत्कार होतो. साक्षात मृत्यूमागे फिरतो. तो मृत दत्त ब्राह्मण चक्क एखाद्या गाढ झोपेतून जागा व्हावा तसा उठून बसतो. आता विचार करा, त्या ब्राह्मणाची अवस्था काय असेल. तो पूर्णपणे गोंधळून जातो. सभोवतालचा लवाजमा पाहून तो सावित्रीला विचारतो, मी कुठे आहे आणि हे तेजस्वी संन्यासी कोण आहेत? जेव्हा सावित्री त्याला हा सगळा अफाट चमत्कार सांगते, तेव्हा ते जोडपं अत्यंत कृतज्ञतेने श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेतं. त्यांच्यासाठी आता ते केवळ एक यती नव्हते, तर साक्षात त्रैमूर्ती होते. संपूर्ण गाणगापुरात त्यांच्या जय जयकाराचा एकच घोष घुमू लागतो. पण थांब, इथेच गोष्ट संपत नाही. ह्या सर्व घटनेनं एक खूप मोठा आणि ज्वलंत तात्विक प्रश्न निर्माण केला. हा चमत्कार उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या एका विद्वानाने अत्यंत आदराने श्रीगुरूंना विचारलं की, स्वामी, ब्रह्मदेवाने लिहिलेले प्रारब्ध म्हणजेच माणसाच्या मृत्यूची वेळ ती कशी काय बदलली जाऊ शकते? आणि या एका प्रश्नामुळे श्रीगुरू कर्माच्या नियमांची एक अतिशय गूढ आणि सखोल यंत्रणा आपल्याला उलगडून सांगतात. ते म्हणतात ना की ईश्वराच्या दरबारात सगळा हिशोब असतो. श्रीगुरूंनी इथे एका विलक्षण कॉस्मिक लूपहोलबद्दल म्हणजे दैवी व्यवस्थेबद्दल सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की ह्या भक्ताची आणि सावित्रीची श्रद्धा इतकी अढळ होती की आम्ही त्याच्या पुढील जन्मातील नेमकी 30 वर्षांची आयुर्मान मर्यादा ह्याच जन्मात उसनवारी म्हणून म्हणजेच एक प्रकारचं क्रेडिट म्हणून वळती केली आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. कर्माचे नियम कितीही कठोर असोत, पण एखाद्या भक्ताची सर्वोच्च आणि अनन्य भक्ती असेल तर ईश्वरीय कृपा नियतीच्या ताठर नियमांवरही मात करू शकते. खऱ्या गुरूंचे शब्द हे खऱ्या अर्थाने अचूक असतात. ते आपल्या समर्थेत भक्तासाठी प्रत्यक्ष विधात्याचे लेखही नव्याने लिहू शकतात.
हाच यामागचा सर्वात मोठा धडा आहे. आता या सगळ्याचा आपल्या आजच्या आयुष्याशी काय संबंध? या 32व्या अध्यायाची फलश्रुती केवळ गाणगापूरच्या त्या ऐतिहासिक चमत्कारापुरती मर्यादित नाहीये बरं का. जे भक्त आजही या अध्याय अत्यंत श्रद्धेने वाचतात त्यांच्यासाठी हे पठण एक प्रभावी आध्यात्मिक ढाल बनून काम करतं. हे सर्व प्रकारचे अपमृत्यू म्हणजे अकाली मृत्यू टळण्यास मदत करतं, जीवनातल्या गंभीर संकटांवर मात करण्याचं बळ देतं, घरात सुख समृद्धी आणतं आणि विशेष म्हणजे वंध्य स्त्रियांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वादही मिळवून देतं. आजच्या या विवेचनाच्या शेवटी मला तुम्हाला एका विचारासोबत सोडून जायचे. जर एका निस्सीम भक्तीमध्ये आणि श्रीगुरूंच्या कृपेमध्ये प्रत्यक्ष विधात्याने लिहिलेलं प्रारब्ध पुसून टाकण्याची आणि नियती नव्याने लिहिण्याची ताकद आहे, तर मग आपली स्वतःची श्रद्धा खरोखरच किती अढळ आणि अतूट असली पाहिजे. विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विवेचनासह. तोपर्यंत धन्यवाद.